नगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली। फेरीची सुरुवात अण्णाभाऊ साठे लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली व साईबाबांची पूजा करण्यात आली। भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, दिलीप सातपुते, पोपट पाथरे, मयूर बोचुघोळ, गजेंद्र राशीनकर, सचिन डफळ, ज्योती दांडगे, सचिन पारखी, प्रिया जानवे, बाळासाहेब भुजबळ, सुरेखा विद्ये, कालिंदी केसकर, अनिता दिघे आदींसह भाजप, शिवसेना, मनसे, आप आदी महायुतीचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रचार फेरीची सुरुवात अण्णाभाऊ साठे चौक येथून झाली। म्युनिसिपल कॉलनी, बडोदा कॉलनी, जाधव मळा, कवडे नगर, गायकवाड मळा, महावीर नगर, सिंधू मंगल कार्यालय इथे सांगता झाली। यावेळी कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला, तर मतदारांना सुजय विखे यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। महायुतीचे उमेदवार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रचारानिमित्त प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रचार फेरी काढण्यात आली। अत्यंत चांगल्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी प्रचार फेरी निघालेली आहे। प्रचार फेरीची सांगता आत्ताच आपले शहराध्यक्ष शिवसेनेचे दिलीप सातपुते यांनी केली आहे। या फेरीसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्व ज्येष्ठ नेते, त्याचप्रमाणे आमचे भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, मनसेचे सर्व पदाधिकारी, वसंत शेठ लोढा, RPIचे पदाधिकारी व सर्व मित्रपक्षाचे पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वात जास्त लीड या ठिकाणी सुजयदादा विखे पाटलांना हा प्रभाग क्रमांक 9 मधील असेल अशी मी आपल्या सर्वांसमोर ग्वाही देतो। दादा शेवट करणार लोकसभेचे नगर शहराचे अहमदनगर 37 या मतदारसंघाचे उमेदवार सुजयजी विखे पाटील यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक 9 या ठिकाणी प्रचार फेरी काढण्यात आली होती। अत्यंत उत्साहात ही प्रचार फेरी पूर्ण झालेली आहे। लोकांचा प्रचंड या ठिकाणी उत्साह आणि प्रतिसाद या ठिकाणी आपल्या उमेदवाराला मिळत आहे। त्यामुळं किमान 5 लाख मताच्या फरकाने सुजयदादा विखे पाटील हे निवडून येणार आहेत। आणि अशा पद्धतीने सर्वच नगर शहरामधील टीम कार्यरत आहे। शिवसेना, भारतीय जनता पार्टी तसेच सर्वच मनसे सर्वच पक्ष प्रचंड प्रयत्न या ठिकाणी करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।